इंद्रायणीचं पसायदान. दिनांक 25 ऑगस्ट. विज्ञानाला वीज गवसली. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. वृत्तपत्रांचं एक शैक्षणिक योगदान दुर्लक्षित आहे. अनेक गरीब विद्यार्थी लोकांच्या दारी पेपर टाकत शिकले. पेपर टाकण्याचं स्वावलंबन देता देता वृत्तपत्रांनी वाचण्यासाठी 2 ठळक शब्द दिले. ह्या अर्थपूर्ण सामान्य ज्ञानाच्या शब्दांच्या बळावर अनेक विद्यार्थी शिकले, खूप मोठे झाले. इसवी सनाच्या 19व्या शतकात ह्या बाबतीत वेगळीच परिस्थिती होती. पेपर टाकणाऱ्या पोरांना 2 दिवसांनंतर घरोघरी जाऊन टाकलेले पेपर जमा करून आणावे लागत. पेपर जमा करताना ह्या पोरांचा जीव मेताकुटीला येत असे. पेपर पूर्ण मिळत नसत, मिळाले तर फाटके मिळत, वेळेवर मिळत नसत. पेपरच्या मालकाला संपूर्ण पेपर पूर्ण लागत. तो काहीही ऐकून घेत नसे, पण जिद्दी मुलं सगळ्या अडचणींना पुरून उरत. अशाच एका जिद्दी होतकरू मुलानं 4 वर्षे पेपर टाकण्याचं हे काम केल्यावर पुस्तक बांधणीच्या दुकानात काम पत्करलं. हे काम आटोपलं की तो बांधणीसाठी आलेली रसायनशास्त्राची, विद्युतशास्त्राची जुनी, फाटकी, अपूर्ण पुस्तकं आधाशासारखा वाचू लागला. या पुस्तकी विज्ञानाला तुटपुंज्या पण स्वावलंबनाच्या खऱ्या कमाईतून प्रयोगांची जोड देऊ लागल्या. ह्यातून उसंत मिळाली की शास्त्रज्ञांची व्याख्यानं ऐकू लागला. त्या व्याख्यानावर आधारित सचित्र शास्त्रीय टिपणं तयार करून शास्त्रज्ञांच्या नावानिशी प्रसिद्ध करू लागला. त्याच्या जिद्दीनं त्याला हम्फ्रे डेव्ही या थोर शास्त्रज्ञाच्या अगदी जवळ नेलं. तो पूर्णपणे विज्ञानाचा असल्यामुळं डेव्हींचा जिवलग विद्यार्थी व्हायला त्याला वेळ नाही लागला. प्रयोगांची संधी तो दडवत नसे, त्यासाठी स्वतःची तहानभूक विसरत असे. प्रयोगांचं खडतर तप त्यानं अविरत ठेवलं. एक दिवस त्याचं तप प्रसन्नतेनं हसलं. विद्युतशास्त्राचा पायाच त्यानं घातला. विज्ञानाला विद्युत गवसली आणि मायकल फॅरेडे हे नाव विद्युल्लतेच्या तेजानं लखलखू लागलं. 22 सप्टेंबर 1791 ते 25 ऑगस्ट 1867 ह्या मायकल फॅरेडेच्या जिद्दी आयुष्याच्या कालखंडाबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे आणि त्यासाठी निदान विद्युत साक्षर तरी झालं पाहिजे.